लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, शेवटी आजचा म्हणजेच 1 जूनचा भाग फायनली आलेला आहे. खरं तर खूप छान असं झालेलं आहे. पार्थने मात्र काव्याला हटके स्टाईलनं सरप्राईज दिले आणि शेवटी नंदिनीचं भांडं आता शारदासमोर फुटलेलं आहे. हेच आपल्याला याच्या भागात पाहायचं आहे. मग सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण पाहतो काव्या आणि नंदिनी ह्या दोघीजणी खाली आलेल्या असतात. काव्याला पाहता क्षणी पार्थ मात्र घायाळ झालेला असतो. खूप पाहुण्यांची गर्दी झालेली असते. मोहितेंकडचे आणि इकडे देशमुखांकडचे मोजकेच असतात, पण तरीसुद्धा उन्हाळा सुरू आहे. काव्या 2 जीवांची असल्यामुळे तिला उकाडा जाणवत असतो. पार्थ हे सगळं काही पाहतो आणि त्याला राहवत नाही. हातामध्ये छोटा पंखा असतो, तो काव्याच्या बाजूला घेऊन बसतो आणि तिच्या चेहऱ्यासमोर त्या पंख्याचा वारा तो घालत असतो. तिच्या एका साईडनं गजरा आलेला असतो. तो गजरा बाजूला करतच त्या गजऱ्याचा सुगंध घेत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, "काय करताय देशमुख हे? आपण 4 चौघामध्ये बसलेलो आहोत. मग तुम्ही असं कसं वागू शकता? गप्प बसा ना देशमुख." पार्थ म्हणत असतो, "माझ्या बायकोला त्रास होतोय आणि मी शांत कसा बसू?" नंदिनी आता ह्या सगळ्या सुखामध्ये स्वतःची कुठेतरी जाऊन जाणीव करून घेत असते. स्वतःच्या विचारामध्ये थोडा वेळ हरवलेली असते. जीवा किचनमध्ये असतो तेवढ्यातच नंदिनीकडे लक्ष जातं. मग एक चाफ्याचं फूल हातामध्ये घेतो, त्यावर ओठ टेकवतो आणि ते फूल नंदिनीकडे फेकतो. नंदिनी मात्र ते लगेच फूल हातामध्ये कॅच करत असते. हातामध्ये घेतलेलं चाफ्याचं फूल नंदिनी स्वतःच्या नाकाजवळ नेते आणि त्याचा वास घेत असते. जेव्हा नंदिनी त्या फुलाचा चाफ्याचा वास घेते त्यावेळेस तिला फार आनंद झालेला असतो. जीवा मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावर तो आलेला आनंद आणि ते हास्य पाहून इथे सुखावलेला असतो. दुसरीकडे आता इकडे पार्थचे नखरे सुरूच असतात. तेवढ्यात मानिनी येते आणि मानिनी म्हणत असते, "अरे मेल्या, तू इथे काय करतोयस? हा बायकांचा कार्यक्रम आहे. मान्य आहे तुम्हाला इथे थांबायला दिले, पण इथे सुद्धा तू तुझ्या बायकोबरोबर रोमांस करणार आहेस का? जरा तरी तुला लाज वाटत नाही का? चल आत्ताच्या आत्ता उठ इथून पार्थ. तुला लाज वाटत नाही का रे इतर बायकांची सुद्धा?" पार्थ म्हणत असतो, "हो हो उठतो." असं म्हणून तो निघून जातो. दुसरीकडे शारदा नंदिनीकडे येते. तिला म्हणत असते, "काय मग आता काकू पण आणि मावशी पण होणार आहेस नंदिनी. खरं तर तुझं सुद्धा पोट आणि तुझं सुद्धा अभिनंदन बरं का, तू सुद्धा आई होणार आहेस." असं म्हणून शारदा पटकन तिच्या पोटाजवळ हात नेते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, "अगं आई, तुला त्या काकू आवाज देत आहेत." मग शारदा तिकडे निघून जाते. इकडे नंदिनी धावतच जीवाकडे येते आणि म्हणत असते, "अहो जीवा, तुम्ही कुठे होतायत? इथे आईचा हात जवळजवळ माझ्या पोटाजवळच गेला होता. काय हे, मी एकटी कशी सावरणार आहे हे सगळं?" तेव्हा जीवा म्हणत असतो, "तू जरा रिलॅक्स हो बरं, शांत हो, काही एक होणार नाही आहे. आणि एक काम कर ना, तू तुझ्या खोलीमध्ये जा आणि थोडा वेळ तिथे थांब आणि फ्रेश होऊन मग खाली ये. तोपर्यंत इथे सुद्धा सगळी तयारी होते. म्हणजे तुला कोणाला उत्तरं वगैरे द्यायची गरज पडणार नाही." शारदाचं लक्ष मात्र पूर्ण नंदिनीकडे असतं. ती विचार करत असते, नंदिनीचं नेमकं काय चाललंय? काहीतरी आहे जे की ती आपल्याला सांगत नाही. मग आता बोलता बोलता नंदिनी आता खोलीमध्ये जात असते. दुसऱ्या बाजूला वसू तिच्या खोलीमध्ये येते तर वॉशरूम आतून कडी लावलेली असते. मग वसूला सुद्धा वॉशरूमला जायचं असतं. वसू म्हणत असते, "आता माझ्या खोलीमध्ये कोण गेला हे कळतच नाही." तेवढ्यातच आशा येते आणि म्हणत असते, "वसू आत्या, तुम्हाला खाली मानिनीताईंनी ओटी भरण्यासाठी बोलवलं आहे." तेव्हा ती म्हणत असते, "काय गं आशा, मला एक गोष्ट सांग, माझ्या खोलीमध्ये नेमकं कोण गेले? कोणाची हिंमत झाली माझ्या खोलीमध्ये जायची?" "अहो, त्या मोहितेंकडच्या सरलाताई आहेत ना, त्या तुमच्या वॉशरूममध्ये गेल्यात." "काय? माझी रूम म्हणजे गेस्ट रूम आहे का? कोणी येईल आणि माझ्या वॉशरूममध्ये जाईल?" तेव्हा आशा म्हणत असते, "हो, ही गेस्ट रूमच आहे." "आशा, जास्त तोंड चालवू नकोस ना. आणि कोणी सांगितलं इथे जायला?" "अहो थांबा, आता मानिनीकडेच बघते. अहो त्यांनीच सांगितलंय की इकडे ह्या गेस्ट रूममध्ये ते वॉशरूम वापरा म्हणून." असं सांगितल्याबरोबर आता वसू रागोराग करत असते, चिडचिड करत असते आणि म्हणत असते, "तुम्ही तर ना, तुम्हाला तर कोणालाही सोडणारच नाही मी. प्रत्येकजण इथे माझ्यावरच वाईटावर का बरं टपलेला आहे? त्या मानिनीला तर माझं चांगलं झालेलं बघवतच नाही. ती मानिनी तर माझ्या वाईटावरच टपली आणि अगदी सावत्र असल्यासारखीच वागती माझ्यासोबत." तेव्हा आशा म्हणत असते, "हे बघा, असं काहीही नाही आहे. तुम्हाला असं का वाटतंय? आणि प्लीज मी काय म्हणते ऐका ना, तुम्ही सुद्धा इथे आता चला ना खाली, सगळेजण तुमची वाट बघतायत." तेव्हा ती म्हणत असते, "जा बाई, एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता त्या सरला कोण आहेत ना मोहितेंकडच्या, त्यांना तू ताबडतोब बाहेर काढ. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या पटकन बाहेर आल्या पाहिजेत आणि मला वॉशरूमला जायचं आहे." तेव्हा आता लगेचच इकडे ती म्हणत असते, "बरं ये बाई, जाऊ दे, मरू दे तिकडे. त्यापेक्षा ना मी एक काम करते ना, तिकडे माझ्या विजयरावांच्याच खोलीमध्ये तिकडच्याच वॉशरूममध्ये मी जाते." असं म्हणून आता धावतच विजयच्या वॉशरूमकडे निघालेली असते. खरं तर आता वसूचे फारच जास्त हाल होत असतात आणि हाल होत असताना तिला आता इकडे विजयच्या वॉशरूमकडे जायचं असतं. मग आता धावतच विजयच्या वॉशरूमकडे येत असते.
धावतच जिना खाली उतरत असते. पण तेवढ्यातच नंदिनी आता इकडे तिच्या खोलीमध्ये जात असते. जेव्हा नंदिनी तिच्या खोलीमध्ये जात असते त्यावेळेला मात्र दोघीजणी समोरासमोर येतात. पण वसूला मात्र बाथरूमला जायचं असतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता नंदिनीला सुद्धा तिच्या खोलीमध्ये जायचं असतं आणि चेंज करायचं असतं किंवा थोडा वेळ रिलॅक्स बसायचं असतं. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे चोरओटीची तयारी करायची आहे असं सगळेजण म्हणत असतात. काव्या म्हणत असते, ऐका नाही, मला फार भूक लागली. मला तर भूक लागलीच आहे, पण इकडे बाळाला सुद्धा फार भूक लागलेली आहे. काय करायचं सांगा ना. ताबडतोब आपण काही जरी झालं ना तरी लवकरात लवकर इकडे चोरओटीला सुरुवात करूया. मग आता पार्थ म्हणत असतो, नाही एवढ्या लवकर चोरओटीला अजिबातच सुरुवात करायची नाही, थांबा जरा थोडा वेळ. मग आता मानिनी म्हणत असते, तुझं काय चाललेलं आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, चोरओटीला सुरुवात करण्या अगोदर ना मला त्यांना काहीतरी बेसिक प्रश्न विचारायचे आहेत. आता असं बोलल्याबरोबर इकडे मिथुन म्हणत असतात, तिला भूक लागलेली आहे आणि तुला काय पडलेलं आहे, बेसिक प्रश्न विचारायचेत म्हणे. काही गरज नाही आहे बेसिक प्रश्न वगैरे विचारायची. तेव्हा तो त्याला म्हणत असतो, गप्प बस रे काका, मी सांगितलं ना मला त्याला बेसिक प्रश्न विचारायचे. जोपर्यंत त्या माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत तोपर्यंत मी काही केल्या शांत बसणार नाही आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, काय हो देशमुख, तुम्हाला माहिती ना माझ्याशी पंगा घेणं किती महागात पडू शकतं. तुम्हाला मला बेसिक प्रश्न विचारायचे आहेत ना, तर मग ठीक आहे, विचारा काय विचारायचं आहे तर. दुसरीकडे आपण पाहतो नंदिनी ताबडतोब खोलीमध्ये येते, दरवाजा बंद करत असते आणि स्वतःचं पोट जे आहे ना ते पोट काढून बेडच्या गादीच्या खाली ठेवत असते. तेवढ्यातच आता वसू आलेली असते. वसू ही विजयच्या खोलीकडे जात असते. आता विजयच्या खोलीकडे गेल्यानंतर पाहते तर काय, विजयने मात्र त्याच्या बेडरूमला बाहेरून कुलूप लावलेलं असतं. मग आता वसू विचार करत असते, हे विजयरावांचं काय चाललेलं आहे आणि विजयरावांनी इथे बाहेरून बेडरूमला कुलूप का बरं लावलेलं आहे. आत्ता ह्या वेळेलाच ह्यांना सुद्धा बाहेरून बेडरूमला कुलूप लावायचं होतं का, हे असे का वागलेले आहेत बरं, असं वसू म्हणते. आता ना मी एक काम करते, नंदिनीच्या तिकडचे सगळी माहेरची माणसं माझ्या बेडरूममध्ये गेलेली आहेत ना, मग मी एक काम करते, मीच आता नंदिनीचं वॉशरूम वापरते. असं म्हणून वसूची पुन्हा धांदल उडालेली असते आणि ती पुन्हा नंदिनीच्या खोलीकडे निघालेली असते. धावतच असते बिचारी. दुसरीकडे आपण पाहतो पार्थने मात्र आता इकडे खूपच काही गोंधळ घातलेला असतो. पार्थ म्हणत असतो, जोपर्यंत ह्या मला माझ्या प्रश्नांची बेसिक उत्तरं देत नाही तोपर्यंत मी अजिबात शांत बसणार नाहीये. मग आता इकडे लगेचच मानिनी म्हणत असते, काय चाललंय पार्थ, तू वेडा आहेस का, बाबा आई होणार आहेस ना आणि काव्या आई होणार आहे, मग आता तू तिच्याशी पंगा कशाला घेतोय आणि चोरओटीचा कार्यक्रम होऊ दे ना, मग नंतर तुमच्या प्रश्न उत्तराचा जो काही कार्यक्रम आहे ना तो तुमचा तुम्ही करा, उगाचच हे सगळं काही करू नकोस बरं, शांत बस बरं. असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, नाही ह्यांना इथे IAS व्हायचंय ना, मग IAS व्हायचं असल्या कारणाने त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. मग आता लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, IASचा फुल फॉर्म सांगा. मग आता इकडे काव्या म्हणत असते, IASचा फुल फॉर्म, एवढे सोपा प्रश्न तुम्ही मला विचारताय. अरे काय हे पार, ती IAS करते आणि तिला IASचा प्रश्न विचारतोय. मग आता काव्या म्हणत असते, तर मग ऐका मिस्टर देशमुख, IASचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगते. तोपर्यंत वसू इकडे नंदिनीच्या खोलीमध्ये जाऊन पोहोचते. आता काव्या म्हणत असते, IASचा फुल फॉर्म आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवा. आता असं म्हटल्याबरोबर सगळेजण टाळ्या वाजवतात. वसू धावतच आता नंदिनीच्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचते. आता पोहोचल्यानंतर खोलीमध्ये तिला कोणीच दिसत नाही, पण खोलीमध्ये कोणीच नसतं तर वॉशरूमकडे जाते. वॉशरूमचा दरवाजा मात्र आतून बंद असतो. मग आता इकडे वसू म्हणत असते, आता ह्या वेळेला एकत्र सगळ्यांना सगळीकडे वॉशरूमला जायचं होतं का. आता ह्या नंदिनीच्या खोलीमध्ये जे वॉशरूम आहे तिथे कोण गेलं असेल बरं. आता थांबते, इथेच बसते थोडा वेळ, एकदा काही जे गेलेले आहेत ना ते बाहेर आल्यानंतरच मग मी जाईल, असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे काव्या म्हणत असते, देशमुख झालं का तुमचा एक प्रश्न झाला, आता तुमचा दुसरा प्रश्न काय आहे तो विचारा बरं. मग आता पार्थ म्हणत असतो, ठीक आहे, आता तुम्हाला IAS व्हायचंय तर मग IAS अधिकारी काय काय कामं करतात ते सांगा बरं मला तुम्ही. मग आता लगेचच काव्या म्हणत असते, देशमुख तुमचं काय चाललंय हे, तुम्हाला असं वाटतं का की मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत म्हणून. तर मग ठीक आहे, ऐका, IAS अधिकारी हे सरकार आणि जनतेमधील दुवा असतात. ते प्रशासन चालवतात आणि लोकांचे जीवन सुधारण्यासाठी सुद्धा काम करतात. एकंदरीत काय तर आपत्ती व्यवस्था, महसूल आणि विकास कामे, धोरणे तयार करणे, त्याचबरोबर सरकारी योजना अंमलात आणणे, हे सगळे काही इथे ती कामं करत असतात. इकडे जीवा म्हणत असतो, ही नंदिनी अजून तरी काय करते, एक काम करतो, हिला फोनच लावतो. आता नंदिनीला जीवा फोन करत असतो. तेवढ्यात वसू मोबाईल हातामध्ये घेते आणि मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर लगेचच म्हणत असते, हा जीवा इथे नंदिनीला घरातल्या घरातच का बरं फोन करत आहे, काय करू, उचलू का,
का असं म्हटल्याबरोबर फोन कट होतो. बाजूला फोन ठेवते आणि तिथे बेडवरच हात पसरून बसलेली असते. तेवढ्यातच तिच्या हाताला काहीतरी टोचतं, कारण नंदिनीने खोटं पोट चादराच्या खाली ठेवलेलं असतं. मग ती म्हणत असते, अरे देवा, इथे काय ठेवलेलं आहे, हे चादराखाली नेमके काय आहे, असा ती विचार करत असते आणि त्यानंतर उघडून पाहण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्यातच समोरून आशाचा आवाज आलेला असतो. आशा म्हणत असते, वसू आत्या, तुम्ही इथे आहेत होय? अहो चला, त्या सरला मोहिते मावशी ज्या आहेत ना, ते तिथून निघून गेले आहेत, वॉशरूम रिकामं झालं आहे. तेव्हा हातातलं जे काही चादर वर करून ती खोटं पोट पाहण्याचा प्रयत्न करत होती, ते मात्र तसंच राहतं आणि त्यानंतर ती आता लगेचच तिकडे निघून जात असते. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, काव्याने एवढं सुंदर असं उत्तर दिल्यानंतर पार्थ म्हणत असतो, अरे वा, तुम्हाला तर हे उत्तर अगदी परफेक्ट पद्धतीने आलेलं आहे. त्यावेळेला काव्या म्हणत असते, आता मला सांगा देशमुख, मी जर इकडे हे सगळं काही करणार आहे, तर मग तुम्ही मला हे सगळं काही का आणि कशासाठी विचारताय, मला तेच काही कळत नाहीये. आणि त्याचबरोबर आता अजून पुन्हा एकदा नंदिनीला फोन करत असतो आणि त्याचबरोबर ती आणखी का बरं येत नाही आणि तिने यायला पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर पार्थ म्हणत असतो, हो, हे तर तुम्ही सगळं काही बोललेलं आहात, पण आता तुमचा महत्त्वाचा एक प्रश्न आहे. इकडे आता शारदाचं लक्ष जीवाकडे जातं. जीवा विचार करत असतो नंदिनी काय करत असेल आणि त्याचबरोबर आणखी कशी काय आले नाही. आता शारदा विचार करत असते. दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतो, काव्या म्हणत असते, झाले का तुमचे सगळे काही इथे प्रश्न विचारून झाले असतील ना, तर ते सगळे प्रश्न तुम्ही मला सांगून टाका बरं. मला आता इकडे तुमचे कोणतेही प्रश्न ऐकायचे नाहीये, समजलं का? आणि त्याचबरोबर आता इकडे पार्थ म्हणत असतो, झालं, आता मी तुमचा दुसरा जो काही इथे प्रश्न आहे तो विचारणार आहे आणि तो प्रश्न असणार आहे की आता ह्या वेळेच्या IAS अधिकारी कोण आहेत? काव्या म्हणत असते, कार्तिकी राज्याध्यक्ष मॅडम, आणि ज्या आपल्या भारतीय प्रशासक कार्यालयामध्ये कार्यरत आहेत, त्यांना 2022 साली सुद्धा सर्वोत्कृष्ट IAS अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला होता. असं म्हटल्याबरोबर समोरून आता IAS अधिकारी येत असतात. IAS अधिकारी अक्षरशः टाळ्या वाजूनच इथे आता तिच्या समोर उभे असतात आणि तेव्हा काव्या पाहते तर काय, तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि पाणी आल्यानंतर इकडे मात्र सगळेजण पाहत असतात. काव्याने भरभरून असं त्यांचं कौतुक केलेलं असतं आणि कौतुक केल्यानंतर काव्या रडायला लागलेली असते. पार्थ सुद्धा पाहत असतो. पार्थ म्हणत असतो, खरं तर तुमचं मॅडम आमच्या देशमुखांच्या घरामध्ये अगदी मनापासून मनपूर्वक स्वागत आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, जीवा म्हणत असतो, नंदिनी काय करतेस तू इथे? किती वेळ झालं, तू एवढा वेळ वॉशरूममध्ये होतीस आणि एवढा वेळ तुला तयार व्हायला लागले का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो जीवा, मी वॉशरूमला गेले होते, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी ना जे खोटं पोट काढून ठेवलं होतं ना, ते पोट मला लावायचं आहे आणि मी केव्हापासून ते पोट शोधते, पण मला ना ते पोट सापडतच नाहीये, काय करावं ना ते मला समजतच नाहीये. तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी काय चाललंय तुझं, तू वेडी आहेस का? ते खोटं पोट नेमकं तू कुठे ठेवलं होतंस आणि शोधलं नाहीयेस का, आणखी तुला सापडलं नाहीये का ते खोटं पोट? तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो जीवा, काय सांगू मी तुम्हाला, मी वॉशरूमला जाताना फक्त ह्या चादराखालीच ते खोटं पोट ठेवलं होतं आणि वॉशरूमला गेली, मला कळतच नाहीये नेमकं ते कुठे गेलं असेल, काय झालं असेल, कुठे असेल ते खोटं पोट. तेव्हा जीवा म्हणत असतो, खरं खरं सांग नंदिनी, तू वॉशरूममध्ये गेली होती तेव्हा वॉशरूममध्ये तर घेऊन गेली नव्हतीस ना? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही, अजिबातच नाही जीवा, मी ते खोटं पोट इथेच ठेवलं होतं, मला कळत नाही पण नेमकं आता ते खोटं पोट कुठे असेल म्हणून. आता जीवा म्हणत असतो, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, आपण शोधूयात, ते इथेच कुठेतरी असेल. मग आता दोघेही जण कपाटात, कोणी चादराखाली, कोणी बेडच्या खाली, त्याचबरोबर कोणी सोफ्याकडे, कोणी वॉशरूमकडे, कोणी खुर्चीवर, कोणी टेबलवर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते दोघे मिळून शोधू लागलेले असतात. आता नंदिनी म्हणत असते, आता काय करायचं, खाली चोरओटी कार्यक्रम सुरू होणार आहे आणि आता जर मी अशीच गेले आणि खोटं पोट जर लावलेलं नसेल तर मग आता काय करायचं, सगळ्यांना संशय येईल. आता माझं पोटसुद्धा दिसत होतं थोडंसं आणि त्यानंतर जर मी अशीच गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो जीवा. आता कुठे असेल ते असा विचार करत असताना नंदिनी मात्र पूर्ण घाबरलेली असते. तेवढ्यातच आता दरवाजा उघडण्याचा आवाज येतो आणि तेव्हा समोर उभी असते ती म्हणजेच की शारदा. जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही जण पाठमोरे उभे असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, कुठे शोधू आता? तेवढ्यातच आता ते खोटे पोट जे आहे ते शारदाच्या हातामध्ये असतं आणि शारदाच्या हातातलं खोटं पोट इथे ती पकडते आणि म्हणत असते, काय झालं, तुम्ही हे शोधताय का, हे खोटं पोट तुम्ही शोधताय का? असं म्हटल्याबरोबर आता दोघेही जण थक्क होऊन तिच्याकडे, शारदाकडे पाहतच असतात.
दुसऱ्या बाजूला आता इकडे ही आपली काव्या जी आहे त्या काव्याने इकडे ह्या मॅडमचं राज्याध्यक्ष मॅडमचं स्वागत केलेलं असतं, त्यांना सॅल्यूट केलेला असतो आणि त्याचबरोबर पार्थने सुद्धा त्यांचं वेलकम इथे देशमुखांच्या घरात केलेलं असतं. आता इकडे काव्या म्हणत असते, माम तुम्ही, तेव्हा त्या म्हणत असतात, हो मिसेस काव्या पार्थ देशमुख, खरं तर तुम्ही बाळाची आई होणार आहात आणि त्याचबरोबर IASचा अभ्याससुद्धा तुम्ही करतायत. तेव्हा काव्या म्हणत असते, मॅडम खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही माझ्या केव्हापासून आयडियल आहात. मॅडम मी तुम्हाला खरं सांगते, जेव्हापासून तुम्ही इथे बीडचं एक जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व केला, त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना तुम्ही न्याय मिळवून दिला आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यापासून तुम्ही माझ्या आयडियल आहात. मला व्हायचं आहे तर फक्त आणि फक्त तुमच्यासारखंच बनायचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मी सगळा अभ्यास करते आणि सगळं काही करण्याचा प्रयत्न करते, असं काव्या बोलत असते. त्याच वेळेला मॅडम खरंच आज तुम्ही माझ्यासमोर आहात ना, ही गोष्ट मात्र मला इथे समजतच नाही आहे की आज माझ्या घरामध्ये माझ्यासमोर इथे ज्या माझ्या आयडियल आहेत त्या आयडियल मॅडम इथे कार्तिकी राज्याध्यक्ष मॅडम त्या इथे माझ्यासमोर उभ्या आहेत. ही गोष्टच मला इथे सहन न होण्यासारखीच आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर तिला तेवढा आनंदसुद्धा आता इथे होऊ लागलेला असतो. सोबतच आपण पाहतो पार्थ आता काव्याच्या चेहऱ्यावरचा फक्त आणि फक्त आनंद आणि त्या सगळ्या गोष्टी इथे तो टिपण्याचं काम करत असतो. त्यालासुद्धा हे सगळं काही पाहून आणि त्याचबरोबर काव्याला एवढे हॅपी पाहून आनंद हा होतच असतो. त्याचसोबत आपण पाहतो दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि जीवा हे दोघेही जण नसल्याकारणाने आता इकडे संशय मात्र हा काव्याच्या मनामध्ये जाऊन कुठेतरी येणारच आहे. आता काव्या त्या मॅडम बरोबर भरभरून बोलत असते. ती म्हणत असते, आज तुम्ही इथे आलात आणि त्याचबरोबर आल्यानंतर एवढ्या सगळ्या काही गोष्टी माझ्या बाबतीत होतील हे मात्र मला अगदीच खरंच माझं भाग्यच आहे, असं सुद्धा ती बोलत असते. सोबतच आपण दुसरीकडे पाहतो की आता इकडे शारदा म्हणत असते, हे सगळं काय आहे, हे जे काही खोटं पोट आहे ते तुमच्या खोलीमध्ये इथे काय करत आहे, मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. बोला, पटकन बोला, हे खोटं जे पोट आहे ते इथे खोटं पोट काय करत आहे, असं सुद्धा आता इकडे ती स्पष्टपणे विचारत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, आई मी तुम्हाला सगळं काही सांगतो, प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या ना. मग आता शारदा म्हणत असते, काय सांगणार आहात तुम्ही मला, तुमचं काय ऐकून घ्यायचं आहे ते झालं काय, मी तुम्हाला खरं खरं सगळं सांगतो, पण प्लीज आता शांत व्हा. मग जीवा धावतच जातो आणि दरवाजाची कडी आतून लावून घेत असतो. मग आता शारदा म्हणत असते, काय चाललंय जीवा, तुम्ही दरवाजा आतून बंद का बरं करताय, नेमका प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, ते झालं काय म्हणजे हे खोटं पोट खरं तर मी आणि नंदिनी आम्ही दोघेही जण आई बाबा म्हणजे नंदिनी आई म्हणजे मी आणि नंदिनी आम्ही दोघेही जण आई बाबा होणार होतो आणि पण मग आता पोट दिसत नाही ना, म्हणून आम्ही हे खोटं पोट लावत आहोत आणि मग हळूहळू पोट दिसायला लागेल ना. शारदा म्हणत असते, मग ती आता प्रेग्नेंट आहे म्हटल्यावर पोट दिसायलाच लागेल ना, पोट दिसणार नाही असं कसं. मग आता त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करतो आई तुम्हाला, नंदिनी आणि मी आम्ही दोघेही जण आई बाबा होणार होतो पण आत्ता आम्ही आई बाबा नाही आहोत. म्हणजे मला नाही समजलं. नंदिनी आता शारदाकडे पाहते आणि म्हणत असते, आई मी आई नाही होणार आहे कारण माझं मिसकॅरेज झालेलं आहे. असं बोलल्याबरोबर शारदाच्या हातामध्ये असलेलं खोटं पोट मात्र खाली निसटून पडतं आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती जागीच थरथर कापत असते कारण तिच्या बाबतीत सुद्धा 2 वेळा अशाच काही गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि आज तिच्याच मुलीच्या भविष्यात तिच्याच मुलीच्या आयुष्यात असं काहीतरी घडतंय आणि त्यामुळे ती पूर्ण हादरलेली असते. नंदिनी हे सगळं काही तिच्या शारदा आईला सांगितल्यानंतर चक्क गळ्यात पडूनच रडायला सुरुवात करत असते आणि हे सगळं काही जीवा उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आज खूप लेट एपिसोड सर्व आलेले आहेत त्यामुळे तुमच्यापर्यंत सुद्धा ते लेटेस्ट पोहोचत आहेत. इकडे IAS अधिकारी ज्या आहेत त्या काव्याला तिच्या भविष्यासाठी बाळासाठी प्रेग्नेन्सीसाठी भरभरून शुभेच्छा देऊन निघून गेलेल्या असतात. पण आता काव्या म्हणत असते, आई
खरं तर मला देशमुखांनी इथे एवढं मोठं सरप्राईज दिलं आहे त्याचा तर आनंद आहेच. पण आई, मला एक गोष्ट समजत नाही, एवढ्या मोठ्या IAS अधिकारी इथे आलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली नंदिनीताई मला कुठेच दिसली नाही आहे. म्हणजे नंदिनीताई नेमकी आहे कुठे आणि ती इथे नसणं हे मला सहनच होत नाही. नेमकं काय झालेलं आहे आणि नंदिनीताई नेमकी आहे तरी कुठे, असा काव्या प्रश्न करत असते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही जण शारदाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. शारदा म्हणत असते, खरंच तू खूप मोठा त्याग केला आहेस नंदिनी, तुझ्यासारखी बहीण प्रत्येकाला मिळो. पण खरं सांगू का काव्या, नंदिनी, हे बघ, हे सगळं तुम्ही लपून ठेवू नका, तुम्ही आत्ताच्या आत्ता हे सगळ्यांना सांगा. त्यावर जीवा म्हणत असतो, तुम्ही बरोबर बोलताय आई, मी आता हे सगळं सगळ्यांना सांगणार आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आत्ता जर ह्या सगळ्या गोष्टी खाली सगळ्यांना समजल्या तर काव्याला सावरण्यासाठी सगळेजण आहेत. पण हीच जर गोष्ट आपण एकट्या काव्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र काही जरी झालं ना तरीसुद्धा आपलं त्यावेळेस कोणीही ऐकून घेणार नाही किंवा तिला त्राससुद्धा होऊ शकतो, असं आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा नंदिनी मात्र जीवाला म्हणत असते, नाही जीवा, तुम्ही असली कोणतीही चूक करणार नाही आहात आणि तुम्ही हे सगळं आत्ता कोणालाही सांगणार नाही आहात जीवा, असं ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर जीवा मात्र तिचं काहीही ऐकत नाही आणि काहीही न ऐकल्यामुळे तो सरळ सरळ खाली सर्वांना हे सगळं काही सांगायला निघालेला असतो. सोबतच नंदिनी जीवा थांबा म्हणून आरडाओरडा करत असते, पण तोपर्यंत जीवा मात्र तिथून निघून गेलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, हे पाहणं फार कमालीचं असणार आहे की आता जीवा खाली जाऊन नेमकं काय सांगतोय आणि काव्याला जर ह्या सगळ्या गोष्टी समजल्या तर तिच्या बाळावर आणि त्याचबरोबर तिच्या तब्येतीवर काही परिणाम होईल का आणि नंदिनी मात्र त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे माफ करेल का, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.